स्नेहांकितच्या प्रेमींना, संगीत प्रेमींना माझा प्रणाम. स्नेहांकित गेली 25 वर्ष नेत्रहीनांसाठी अनेक मोठमोठ्या अशा योजना, संकल्पना, लोकोपयोगी, समाजोपयोगी आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नॉट ओन्ली म्युझिक पण म्युझिकच्या पलीकडे देखील भरपूर काही असं तर अनलिमिटेड राहून स्नेहांकित कार्य करते. आणि 25 वर्ष आहेत म्हटल्यानंतर मी आत्ता शेवटी देण्यापेक्षा आत्ताच मी शुभेच्छा देतो. मी अरविंद मुखेडकर. मी टाइम्स ऑफ इंडियात सर्व्हिस करत होतो, एक चित्रकार, पत्रकार म्हणून आणि संगीत समीक्षक म्हणून, कॉलमिस्ट म्हणून. आता एक क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हटल्यानंतर काय असतं की माझं जे काही मी रचना करीन ती माझी अल्टिमेट झाली पाहिजे, जगापेक्षा वेगळी झालं पाहिजे, मला काहीतरी असं छान करायला मिळालं पाहिजे. आर्टिस्ट काय, आर्किटेक्ट काय, हे त्यांचा हा ॲटिट्यूड असतो. तर त्यानुसार माझं सर्व्हिसला जरी मी असलो तरी माझं प्रोफेशनमध्ये हाय लेव्हलवरचं मी काम ठेवलं होतं की मला छोटं मोठं राहायचं नाही. आजही मी छोटा मोठा स्वतःला मानत नाही, स्वतःला मी माझ्यासाठी मानतो, पण खूप काही मिळवलेलं आहे असो. तर आपलं मी रिटायर्ड व्हायला जवळजवळ 5 वर्ष आहेत म्हटल्यानंतर मी विचार केला की मी संगीत क्षेत्रामध्ये मला काहीतरी वेगळं करायचं आहे. तर काय करायचं? अहो, जगामध्ये तुम्ही काहीही विचार करा, संगीतात कोणी ना कोणी तुमच्या आधी ती गोष्ट केलेली असते बरं का. पण मला एक गोष्ट सापडली. म्युझिक कंपोजिंग, अरेंजिंग, स्टुडिओमध्ये लाईफ गेलेला आहे, भरपूर पुलाखालनं पाणी गेलेलं आहे. त्यामुळे माझं नोटेशन रायटिंग, रीडिंग आणि नोटेशन रीडिंग अँड प्लेईंग या गोष्टी माझ्या चांगल्या होत्या. मी विचार केला की आपण नोटेशन हे संगीताचं जे आहे हे लिखित स्वरूप आहे. कोणत्याही भाषेचं वेगवेगळे स्वरूप असतात, तर तशी हे संगीताचं लिखित स्वरूप आहे आणि आपण हे लिखित स्वरूपमध्ये लोकांना हे करू. कारण का आज मोठमोठ्या म्हणजे जरी संगीत विद्यालयाच्या तुम्ही प्रवीण जरी झालात ना, तर नोटेशन लिहिणं आणि वाचणं हे शिकवलं जात नाही कुठे. मी हे सुरुवात केलं आणि मला खूप रिस्पॉन्स मिळाला. मग माझ्या मित्राने ऑफिसमध्ये, अरे तू शिकवतोस हे सगळं बरोबर आहे, पण तू शिकवताना मग कसं, मग बोर्ड असतो, व्हाईट बोर्ड, मग हे सगळं नसताना तू कसं करशील? काही मित्रांनी मला चॅलेंज, तू हे अंधांना शिकवून दाखव मग तू खरा. त्यानंतर ठीक आहे, चॅलेंज. मग मी अंधांच्या ज्या संस्था आहेत तिथे मी संपर्क करायला सुरुवात केली आणि मला सर्वात पहिल्यांदा मला आमंत्रित केलं व्हिक्टोरिया मेमोरियलने की या सर. मी म्हटलं मला 2 महिने द्या तुम्ही, की मी सायटेडना शिकवतो, मग यांना कसं शिकवायचं, यांना कोणती कोणती उदाहरणं द्यायची किंवा काय, रंगाची उदाहरण देऊन चालत नाही, आकाराची उदाहरण देऊन चालत नाही. तर मी 1-1.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी वर्कशॉप केलं आणि ते खूप यशस्वी झालं. मग अनेक कमला मेहता वगैरे शाळा मला असं बोलवायला लागले की आमच्या इथे करा, आमच्या इथे करा समहाऊ. आणि यातूनच मग परिताईंशी समन्वय आला. आता इतर ठिकाणी मी फक्त तेवढ्यापुरता जात होतो. मग परिताईंबरोबर म्हटलं आपण असं करूया की कोणती तरी एक चलित ॲक्टिव्हिटी ठेवूया. परिताईंशी म्हणजे एक संबंध आला आणि त्या म्युझिकमधल्या आहेत, म्युझिक लव्हर आहेत, म्युझिक परफॉर्मरही आहेत. हे सगळं कळल्यानंतर असं झाल्यानंतर मग मी कुठे मान सन्मान काही नाही, सगळं त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे काही क्रिएटिव्ह होतं म्हटल्यानंतर मी स्वतःहून पोचत असतो त्या ठिकाणी. आणि मग ही ॲक्टिव्हिटी आम्ही याच्यासाठी ऑडिशन्स घेतल्या आणि जवळजवळ सुरुवातीला 18 ते 20 मुलं मुली आपल्या ह्याच्यात जमली आणि अगदी याच जागेत इथेच दर रविवारी आम्ही बसत असू. यांना पूर्णपणे शास्त्रीय म्हणजे काय, किती डिटेलिंग कसं असतं म्युझिकचं, तर
त्या दृष्टीने सगळं म्हणजे शिक्षण दिलं, सरगम अमुक तमुक तमुक जितकं काही होईल या 2, 2.5, 3 वर्षाच्या त्या कालावधीमध्ये इतका आनंद व्हायचा की मी या दारातून आलो आणि इथे सगळे बसलेले असायचे आणि मी गुड मॉर्निंग म्हटल्यानंतर सगळ्यांचा गुड मॉर्निंग, इतक्या आनंदाचा आणि उत्साहाचा गुड मॉर्निंग. अहो असे क्षण मला स्नेहांकितमध्ये मिळणं हा खूप म्हणजे, आणि हे विषय आपला संगीत, आणि बसल्यानंतर आमची सगळ्यांची जी तंद्री लागायची यातून आम्ही काय काय निर्माण केलेलं आहे. या काही काही समूहगान वगैरे, मंगेश पाडगावकरांचं गाणं किंवा काय एका याच्यामध्ये उत्सवामध्ये तोही आम्हीच डिझाईन केला होता की स्वरताल बगीचा, त्याच्यामध्ये आपला स्नेहांकितच्या ग्रुपनी खूप काही दाखवलं होतं बरं का. आणि मोठमोठ्या लोकांचे इंटरव्ह्यूज वगैरे, म्हणजे सुराज साठे अमुक इंडस्ट्रीतले सगळे, राजेश रोशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल बरोबर वाजणाऱ्या किंवा उल्हास बापट संतूर वादक वगैरे, हे अशा लोकांना वगैरे आणून त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन आम्ही इकडून तिकडून आपल्या मुलांना घडवलं. आता आम्ही असे काही उपक्रम वगैरे करत राहिलो. हळूहळू काय होतं की आमचे छोटे छोटे कार्यक्रम होत होते अगोदर स्नेहांकितचे, म्हणजे काय जे मिळेल ते 2-3 हजार या याच्यामध्ये. तर यांना मी कमर्शियल शो कसे करायचे हळूहळू हळूहळू, म्हणजे त्या याचं पेमेंट अमुक तमुक वाढून ना गणेशोत्सवातले वगैरे मोठमोठे कार्यक्रम आम्ही करायला सुरुवात केलेली होती. आणि कार्यक्रम जेव्हा करतो, पब्लिक परफॉर्मन्स करतो, तर तेव्हा अल्टिमेटली हे आहे की हे आपले कलावंत त्याला पात्र आहेत, लायक आहेत काय, तर ती त्यांच्यामध्ये लायकी त्यांनी हे आणलेली आहे. आणि खूप अभ्यसनीय वातावरण, पूर्णपणे अभ्यसनीय वातावरण हे झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे की इथे मी आणि स्नेहांकित जेव्हा म्हणतो तर तेव्हा संगीत आणि नेत्रहीनता हा महत्त्वाचा भाग आहे. तर त्यामुळे या माझ्या क्षेत्रात मला जो अनुभव आहे, तर स्नेहांकित इतकं संगीत क्षेत्रामध्ये काम करणं अशी संस्था कुठलीही मला अजून दिसून आली नाही. आहेत बरं का, आहेत, पण काय होतं की त्यांचे केवळ कमर्शियल दृष्टिकोन आहेत, हे आहेत ते आहेत वगैरे, आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ड्रॉबॅक्स आहेत. पण निस्पृहतेने हे करणं, हा जो स्नेहांकितकडे मला जो हे दिसला, हा जो पॉईंट दिसला, तर तो मला कुठे दिसला नाही. या निमित्ताने रौप्य महोत्सवी वर्ष आहे, रौप्य महोत्सवी सोहळा होणार आहे. हा खूप धूमधडाक्यात होणार आहे. परिताई आणि त्यांचं सगळं वर्चस्व आणि त्यांची मॅनेजमेंट म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी, तर या सोहळ्यासाठी, या उपक्रमासाठी आणि बाकी या सर्व त्यांच्या अलाइड ॲक्टिव्हिटीजसाठी मी शुभेच्छा देतो.